अभयारण्यग्रस्त आंदोलकांनी आणि अभयारण्याच्या मधले जी जनावरं आहेत, वन्य प्राणी आहेत, त्यांच्या हल्ल्यांच्यामुळे, त्यांच्या बाहेर येऊन पिकं खाण्यामुळे यांच्यावर परिणाम होतो. यांची गुरं मारली जातात, यांची शेळ्या मारल्या जातात. अशा सर्व शेतकऱ्यांच्या सह एक मोर्चा झाला आणि हा मोर्चा ते लगेच परत येणार नव्हता. हा बेमुदत बसण्याच्या पद्धतीनं मोर्चा तिथे गेलेला होता. परंतु यामध्ये निर्णय चांगले झालेले आहेत. एकतर कोल्हापूरला गेल्या महिन्यामध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे वन्य प्राणी बाहेर येऊ नयेत म्हणून इथून ते डेवेवाडीपर्यंतच्या भागामध्ये वन्य प्राणी बाहेर येऊ नयेत यासाठी पूल असतील किंवा बॅरियर्स असतील अशा तऱ्हेने अडथळे निर्माण करून त्यांनी बाहेर येऊ नये अशी व्यवस्था करायचं ठरलेलं होतं. त्याप्रमाणे आता एक पूल झालेला आहे, ते बाकीचं एका पुलाच्या तिथे बॅरियर उभं केलेलं आहे, अडथळा उभा केलेला आहे. असे अडथळे हे डोंगराच्या वरच्या बाजूला जी गावं आहेत, गुढे पाचगणीसारखी आणि इतर गावं, या सगळ्यांच्यामध्ये उभारले जाणार आहेत आणि येत्या महिन्याभरामध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्नसाखळी जी आहे, ती अन्नसाखळी ही पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं गवत वाढवण्यापासून ते वेगवेगळ्या प्राण्यांची उपलब्धता, हिंस्र प्राण्यांनासुद्धा ही अन्नसाखळीमध्ये इतर प्राणी ते खातात त्यांच्यासाठी म्हणून इथं उपलब्ध करण्याची, अन्नसाखळी पुन्हा प्रस्थापित करण्याची एक उपाययोजना ही केली जाणार आहे. त्या दृष्टीनं ताबडतोबीनं कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यानंतर तारेचं कुंपण हा सुद्धा एक उपाय आहे. तो पण केंद्र सरकारकडून मंजुरी आहे, त्यामध्ये पैसे आले की ते कार्यक्रम सुरू होणार आहे. अशा तऱ्हेने हे हिंस्र प्राणी हे बाहेर येऊ नयेत किंवा पिकं खाणारे प्राणी बाहेर येऊ नयेत अशा पद्धतीचं एक उपाययोजना केली गेलेली आहे. दुसरा विषय होता तो जे अभयारण्यातून बाहेर काढले गेले त्यांची आज देवस्थानं जे आहेत आणि ही म्हणजे त्यांचे डंग म्हणतात त्याला, त्या पद्धतीनं एक पवित्र वन देवींचं, त्या देवींच्या पवित्र वनामध्ये जाण्याच्या दृष्टीनं आणि त्यांच्यावरचा हक्क प्रस्थापित होणार त्यांचा, यासाठी जी प्रक्रिया आहे याच्यासाठी एक शिबिर होणार आहे. त्याच्यासाठी कार्यवाही काय काय करायची त्याचं प्रशिक्षण होणार आहे आणि तोपर्यंत यामध्ये त्यांना मग त्यातून हक्क मिळणार आहेत की तिथे जाऊन त्यांनी कारभार तिथं करायचा. त्या डंगांच्यामध्ये, त्या वनांच्यामध्ये, वनक्षेत्र जे आहे, पवित्र वनक्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये संपूर्ण देखभाल त्यांनी करायची आहे. अशा तऱ्हेचाही निर्णय झाला. जी अभयारण्याच्यामुळं झालेली नुकसानी आहे, म्हणजे ताली मोडलेली आहेत, फळझाडं पूर्वीची गेलेली आहेत, त्याची मोजणी करून पैसे देण्याचं काम मार्चच्या अखेरीपर्यंत मोजणी पूर्ण करायचं ठरलेलं आहे. आणि याचबरोबर आज हा मोर्चा संपता हे ठरलं की 3 तारखेला या बाबतीमध्ये, वन हक्कांच्या बाबतीमध्ये जे सगळे पैलू आहेत ते प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शिराळ्याला एक बैठक होणार आहे आणि त्यात फॉरेस्टचे सगळे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर आज 40वा दिवस आहे आंदोलनाचा. अशा वेळेला एक निरोप असा आहे आलेला की याच्या बाबतीतली बैठक एखाद वेळेला 21 तारखेला होण्याची शक्यता आहे आणि आत्ता आपल्याला निरोप आलेला आहे की शिष्टमंडळातल्या 4 लोकांची नावं द्यावीत अशा पद्धतीनं एक निरोप आलेला आहे. परंतु आत्ता तारीख फायनल झालेली आहे, अंतिम झालेली आहे असं नाही. तारीख जर अंतिम झाली नसली तर ते आंदोलन पुढं चालूच राहील. ती जर तारीख 21ला बैठक झाली आणि समाधानकारक निर्णय झाला तर आंदोलनाचा विजयोत्सव साजरा केला जाईल. अशा तऱ्हेचं सुद्धा एक आशावाद आज निर्माण झालेला आहे.